हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत क्रिस्पी कुरकुरीत आंबट गोड चवीची अळू वडी। या पद्धतीने तुम्ही जर अळू वडी बनवली तर ती क्रिस्पी तर राहतेच, शिवाय खायला पण टेस्टी। आणि तुम्ही 8 दिवस याला स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा, ही किती 8 दिवस अगदी जशाला तशी राहील। आपण पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतली आहे मी थोडीशी चिंच। यात टाकते मी थोडंसं गरम पाणी। 2 चम्मच टाकायचा गूळ। हे चिंच गुळाचं मिश्रण थोड्या वेळ आता आपण साईडला ठेवून द्यायचं। आधी मी आता बॅटर तयार करून घेते। त्यासाठी घेतलं आहे मी एक बाउल। त्यात टाकते 1 कप चण्याच्या डाळीचं पीठ, म्हणजे अर्थातच बेसन। अळू वडी छान क्रिस्पी व्हावी म्हणून त्यात टाकायचं आपण 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 मोठा चम्मच तीळ, कुठलेही टाका, सफेद टाका किंवा मिक्स असेल तरी चालेल। अर्धा टीस्पून घ्यायचा आहे ओवा। ओवा क्रश करून घ्यायचा। अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून घ्यायची धना पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून घ्यायची आहे हळद, 1 टीस्पून गरम मसाला कुठलाही घ्या जो तुमच्या घरी असेल तो, अर्धा टीस्पून मीठ घ्या किंवा मग चवीनुसार घ्या। खलबत्त्यामध्ये टाकते मी ह्या 3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची। याला ठेच्यासारखं थोडंसं कुटून घ्यायचं। हे मिश्रण पण आता बॅटरमध्ये टाकायचं। चिंच आणि गूळ आपण जो भिजत घातला होता तो मी कुस्करून घेतला, ते सुद्धा पूर्ण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। हे मात्र तुम्ही स्किप करू नका, कारण याच्यामुळे काय होतं की अळूच्या पानांना जी खवखव असते, खाल्ल्यानंतर घशामध्ये जी खवखव होते तर ती याच्यामुळे होत नाही। त्याच्यामुळे तुम्ही हे स्किप करू नका। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं घट्टच आपल्याला भिजवायचं। खूप घट्ट पण नका भिजवू आणि खूप असं पातळ पण नका करू, कारण पातळ केलं तर ते पानाच्या बाहेर निघून जाईल। त्याच्यामुळे त्याला पातळही नाही करायचं। हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर असलं पाहिजे, म्हणजे पातळ पण नाही आहे हे आणि घट्ट पण नाही। असं खाली टाकलं तर असं पटकन पडलं नाही पाहिजे। हे बॅटर थोड्या वेळ एका साईडला ठेवून द्यायचं। ही घेतली आहेत मी अळूची पानं, माझ्याकडे 5 पानं आहे। अळूची पानं घेताना मात्र एक काळजी घ्यायची की ही जी दांडी आहे, ही दांडी जी आहे ना, ही पर्पल असावी, ही हिरवी असू नये, कारण याच्यामुळे काय होतं, घसा कमी खवखव होतो। याच्यामध्ये जास्त असं घसा खाजवल असं काही नसतं। सर्व पानं स्वच्छ धुवून घ्यायची, याची दांडी आपण काढून टाकायची। आणि हा जो पर्पल भाग दिसतो ना, हा सुद्धा काय करायचं, चाकूनी काढून टाकायचा, हा ठेवायचा नाही, अगदी सहज निघतो। आणि लाटण्याने काय करायचं, हे लाटून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही सर्व पानं लाटून घ्यायची। हात न भरवता सुद्धा तुम्ही बॅटर सहज लावू शकता चमच्याने। हे बॅटर या पानावर व्यवस्थित पसरवून घ्या। हे बघा, मी थोडा सुद्धा हात न भरवता बॅटर पानावर लावून घेतलं चमच्याने। दुसरं पान आता याच्यावर ठेवते मी उलट्या दिशेने। अशी मीडियम साईजची पानं असेल तर 3 पानं पुरेशी आहे, आणि मोठी जर पानं असतील तर मग तुम्ही 2 पानं ठेवा। यावर सुद्धा बॅटर टाकून चमच्याने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं। यावर ठेवते मी पुन्हा हे 3रं पान, कारण ही पानं ना थोडी छोटी आहे, त्याच्यामुळे मी 3 पानं वापरते। यावर सुद्धा बॅटर टाकून पसरवून घ्यायचं। आणि तुम्हाला चमच्याने नसेलच जमत तर तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता। 3ऱ्या पानाला बॅटर लावल्यानंतर याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं, कारण आपल्याला आता इथे रोल करायचं आहे। असं फोल्ड केलं म्हणजे काय होईल, यातलं जे बेसन आहे ते बाहेर येणार नाही। आणि या साईडने सुद्धा थोडं फोल्ड करून घ्यायचं।
आणि फोल्ड केलेल्या ठिकाणी सुद्धा आपण थोडंसं बेसन लावून घ्यायचं, म्हणजे हे छान व्यवस्थित चिपकेल. साईडला बॅटर लावल्यानंतर याचा आपण टाईट असा रोल तयार करून घ्यायचा. याला सैल सोडू नका. आणि हा शेवटचा फोल्ड आपण जेव्हा करू तिथे सुद्धा थोडंसं बेसन लावून घ्यायचं, हे बॅटर म्हणजे, कारण काय होतं हे चिपकलं पाहिजे. अशाच पद्धतीने तुम्ही दुसरा पण रोल तयार करून घ्या. स्टीमर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. डिशला सगळीकडून तेल लावून घ्यायचं. यामध्ये मी तयार केलेली अळूवडी ठेवली. झाकण ठेवून 20 मिनिट हाय फ्लेमवर याला आपल्याला आता स्टीम करून घ्यायचंय. स्टीम भरल्यानंतर थोड्या वेळ मी याला तसंच राहू दिलं आणि नंतर पुन्हा बाहेर काढून थंड करून घेतलं. याला थंड झाल्याशिवाय आपण कट करायचं नाही. अर्धा इंच पातळ राहतील असे आपण आता याचे पीस करून घ्यायचे. हे असे तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. लागेल तेव्हा काढायचं आणि पुन्हा तळायचं. आतून छान शिजले बघा, मस्त लेयर आल्यात. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आणि तेल थोडं तापल्यानंतर, खूप जास्त कडक पण तापवू नका तेल, मीडियम तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता ह्या अळूवडी तळून घ्यायची. हवं तर तुम्ही याला झाऱ्याने सुद्धा टाकू शकता. मीडियम फ्लेमवर अळूवडी तळायची. एका वेळेस जेवढ्या बसतात तेवढ्याच टाका. क्रिस्पी होईपर्यंत अळूवडीला तळून घ्या. हवं तर तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा मग नुसतं कोथिंबीरची आणि तिळाची फोडणी देऊन सुद्धा या खूप छान लागतात. पण मी डीप फ्राय करते कारण माझ्याकडे थोड्या क्रिस्पी आवडतात. कोणतीही वस्तू तळताना एक मात्र लक्षात ठेवायचं, कधीच लो फ्लेमवर तळायची नाही, मीडियम फ्लेमवर तळायची, म्हणजे ती छान होते पण व्यवस्थित. आणि तुम्ही लो फ्लेमवर तळलं तर ती तेल जास्त शोषून घेते आणि हाय फ्लेमवर तळली तर मग ती शिजत नाही. आता या छान क्रिस्पी झाल्या बघू शकाल आपण. मी आपल्याला जवळून दाखवते ह्या किती मस्त झाल्या ते. अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व तळून घ्यायच्या. तर आपण पण या पद्धतीने ही अळूवडी नक्की ट्राय करा. अतिशय छान बनते बघू शकाल आपण, एकदम खुसखुशीत, प्रत्येक लेअर वेगळा वेगळा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.